नमस्कार. शब्दगाथा अकॅडमीच्या शेवटच्या सत्रामध्ये आज आपण सर्वजण उपस्थित आहात, त्यामुळे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. प्राथमिक जसं पाहिलं तर मानवाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आपण प्रामुख्याने जाणतो. परंतु ह्या 21व्या शतकामध्ये मी याच्यामध्ये एक व्याप्ती वाढवतो. अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याचबरोबर सोशल मीडियाचा, मोबाईल आणि सोशल मीडिया असं मी माझी व्याख्या करतो. ह्या सोशल मीडियामुळं आजकालच्या लहान मुलापासून ते तरुण मुलांपर्यंत सगळेजण त्याच्यामध्ये वेडी झाली आहेत. म्हणून मी माझ्या विषयाचं नाव सांगतो की आजकालची तरुण मुलं सोशल मीडियाच्या विळख्यात अडकली आहेत का, हा माझा विषय आहे. तर हा जर प्रश्न मला तुम्ही केला तर मी नक्कीच म्हणेन की ही सोशल मीडियामध्ये हे सर्व तरुण अडकलेले आहेत. कारण हे सोशल मीडिया, मोबाईल हे आपलं माहिती देवाणघेवाणाचं एक साधन आहे, माध्यम आहे. आपल्या विचाराचं आदान आणि प्रदान करण्याचं हे माध्यम आहे. तरीसुद्धा आजकालचे तरुण मात्र ह्या सोशल मीडियामध्ये एवढे गुरफटून गेले की त्यांना दिवस कधी उगवतो आणि कधी मावळतो आणि कधी रात्र होते हेच कळत नाही. हे फक्त करमणुकीचं साधन नाही, पण तरुण आजकालचे फक्त ते करमणुकीचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहतात. आणि बाकीची मुलं कुठे असं विचार होते, म्हणतात सगळी मुलं ह्या कॉलेजच्या कट्ट्यावर टावळ्या करत आणि यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या सोशल मीडियामध्ये ते गुरफटून दिवसभर सर्फिंग करणे आणि स्टोरी ठेवणे, रील्स ठेवणे ह्याच्यातच मग्न झाली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती यांनी स्वप्न पाहिलं होतं काय की भारत हा 2020मध्ये आर्थिक महासत्ता होईल म्हणून. परंतु आजकालच्या ह्या तरुणाने दिवसभर जर सोशल मीडियावर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याचे जर रील्स पाहत बसले तर आपला प्रश्न असा पडेल की खरंच आपला भारत देश आर्थिक महासत्ता होईल का? अहो, वयाच्या 21व्या वर्षी आपल्या भारतातील 3 क्रांतिकारक तरुण भारताच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू कुठं? आणि आजकालच्या या 24 तासातील पैकी 5 तास यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवरती रील्स पाहणारे, 5-5 तास स्क्रीनिंग करणारे आपले आजकालचे तरुण कुठं? या आजकालच्या तरुणांना मला सांगायचं आहे की तुम्ही दिवसभर 24 तासापेक्षा 5 तास जर तुम्ही एवढं या रील्समध्ये किंवा सोशल मीडियामध्ये गुरफटून बसण्यापेक्षा तुम्ही तेवढाच वेळ जर तुमच्या अभ्यासासाठी, शिक्षणासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी दिलं तर नक्कीच आपला भारत देश हा आर्थिक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. अहो, कितीतरी ॲप्स आहेत की ज्याच्यापासून आपल्याला खूप दुष्परिणाम होतात. PUBG ऐकलं असेल, PUBGमुळं कितीतरी मुलांनी सुसाईड केलेलं आहे. तुम्ही आता TV मध्ये कितीतरी अभिनेते, खेळाडू हे पाहता, हे काय ॲडव्हर्टाईज करतात की जंगली रमी पे आओ ना महाराज. म्हणजे काय सांगायचं काय त्यांना की आजकालच्या तरुणांना वेळ लावायचं काम ते करत असतात. अहो, कितीतरी ॲप आहेत, Dream11, कितीतरी मुलांना, तरुणांना त्यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा ते आज तर वेडे झालेली आहेत, आत्महत्या करतात. अशा अनेक समस्या या तरुणांपुढं उभ्या राहिले. आपण इकडं आर्थिक महासत्ता म्हणून स्वप्न पाहतो आणि इकडं मात्र हे तरुण दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, उठला काढ फोटो, टाक रील्स, उठला गेला बाहेर खेळायला गेला का लगेच काढला फोटो, स्टेटस ठेवलं. असे अनेक प्रकारचे त्यांना वेड लागलेले. मी तर म्हणेन ते मनोविकार, त्यांच्यावर विकार झालेले, मानसिक आरोग्य त्यांचं बिघडलेलं आहे. म्हणून आजकालच्या तरुणांनी सजग व्हायला पाहिजे आणि शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. मी असं नाही म्हणत की तुम्ही मोबाईल बघूच नका किंवा सोशल मीडियाचा वापर करू नका. सोशल मीडियाचं काय आहे तर त्याच्यापासून तुम्ही त्यांच्या काहीतरी नवीन भेटतं का ते पहा. शिक्षणासाठी त्या ॲपचा वापर करा, आपल्या व्यवसायासाठी त्याचा वापर करा. असे अनेक फायदे त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला करता येतात. परंतु बांधावर त्याचा बाप शेतकरी तिथं बांधावर बसून काबाड कष्ट करतो, शेतात मेहनत करतो आणि हा मात्र शेतात बसून, शेताच्या वावरात बसून, झाडाखाली बसून सेल्फी काढतो आणि
आपण स्टेटस ठेवतो काय, इन माय फार्म वर्क इन माय फार्म असं स्टेटस टाकतो की लोकांना दाखवण्यासाठी की मी शेतात खूप कष्ट करतोय, परंतु तिथे त्याचा बाप शेतकरी शेतात राबतोय ते मात्र त्याला दिसत नाही. मला आजच्या या सत्रात एवढं सांगायचं आहे, तरुणांनो तुम्हाला सोशल मीडियाचा वापर जर करायचा असेल तर नक्की करा, पण त्याचा वापर तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा. एवढंच मी याच्यातून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यांना अजून एकदा विनंती आहे, आपण सुद्धा सगळ्यांनी आपला स्क्रीन टाईम, मोबाईलचा जो स्क्रीन टाईम आहे चेक करा. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास एवढा स्क्रीन टाईम करा आणि आपला मोबाईलमधून सुटका करून घ्या. एवढीच मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.